हाय गाईज, तर मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडला किंवा होणाऱ्या बायकोला साडीमध्ये बघणं प्रचंड आवडत असतं. मग ते म्हणतात की साडीच गिफ्ट करतो तुला. मग साडी गिफ्ट करताना मुलं काय करतात, मुलींना साडी गिफ्ट करतात आणि जातात. तर मला तुम्हाला एक सांगायचं की साडी गिफ्ट करणं फक्त इनफ नसतं. कारण साडी घेतल्यानंतर आम्हाला त्याच्यावरती मॅचिंग जो आहे तो शेपवेअर घ्यावा लागतो, तो 600 रुपयाचा. त्याच्यानंतर 500-100 रुपयाचे फुटवेअर घ्यावं लागतात मॅचिंग. त्याच्यानंतर 600 रुपये ब्लाऊजची शिलाई, लटकन लागतात त्याला 200-250 रुपयाचे. मॅचिंग कानातले घ्यायचे म्हटलं तर 200-250 रुपये जातात. लिपस्टिकचा शेड मॅच नसेल तर तो विकत घ्यावा लागतो, त्याच्यासाठी 400-500 रुपये जातात. त्याच्यानंतर बांगड्या जातात 200-400 रुपयाच्या. त्या बांगड्यांच्या मध्ये जे कुंदनच्या बांगड्या घालतो का त्या जातात 300-400 रुपयाच्या. मला एक सांगायचं, साडी गिफ्ट करत असताना त्याच्यावरती 3000 रुपये हे एक्स्ट्रा असे म्हणून तुम्ही साडी गिफ्ट करत जा. नाहीतर काय उपयोग नाहीये ती साडी गिफ्ट करून. आम्हाला हा खर्च एक्स्ट्राचा करावाच लागतो. नाहीतर सरळ सरळ तुम्ही पंजाबी सूट गिफ्ट करत जा किंवा मग जीन्स आणि टॉप. बाकी काही लागत नाही त्याला, फक्त जीन्स आणि टॉप. बाकी हे सगळं मॅचिंग घ्यायची गरज नाही पडत. साडी खूप एक्सपेन्सिव्ह असते. त्यामुळे मुलींनो, हा जो रील आहे तो तुमच्या बॉयफ्रेंडला, नवऱ्याला पाठवा आणि त्यांना सांगा की फक्त साडी गिफ्ट करणं इनफ नसतं. नवरोबा किंवा बॉयफ्रेंड बा असं इनफ नसतं. त्यांना म्हणायचं की 3000 रुपये एक्स्ट्रा द्या, म्हणजे आम्ही जेव्हा साडी नेसून तुमच्या समोर येऊ तेव्हा तुम्हाला छान वाटेल आणि आम्हालाही छान वाटेल की बाबा नवऱ्याने खरंच साडी गिफ्ट केली आहे, बॉयफ्रेंडनी खरंच साडी गिफ्ट केली आहे. आणि आणखी एक, नवऱ्यांनो किंवा बॉयफ्रेंडनो, तुम्हाला जर अजून चांगलं फील करवायचं असेल तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या बायकोला, तर त्याच्यासोबत एक साडी किट पण गिफ्ट करत जा. कारण नंतर मग ती साडी पॅक करून ठेवून देण्यासाठी साडी किट पण लागते. झालं, जनहित में जारी.